कणिकाने जोरात थप्पड आपल्या सासूला मारले आणि नंतर वेगाने धक्का देऊन म्हणाली, म्हातारे, माझ्या घरात आता दिसू नकोस. तुझ्यासारख्या चरित्रहीन स्त्रीसाठी या घरात कोणतीही जागा नाही. सुनबाई, असं काहीही नाहीये जसं तू विचार करत आहेस. या वयात माझ्यावर इतका घाणेरडा आळ का घेतेस? कार्तिकला दुबईवरून येऊ दे. त्यावेळी अनामिका, त्यांचे वय साधारण 60 वर्ष होते जेव्हा त्यांच्या पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्यांनी आपला एकुलता एक मुलगा कार्तिक याला लहानाचे मोठे करण्यासाठी आणि त्याला सांभाळण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली होती. शेती विकली गेली, दागिने विकले गेले, पण मुलाचे शिक्षण कधीही थांबले नाही. जेव्हा कार्तिकला दुबईमध्ये नोकरी लागली तेव्हा पूर्ण गावाने अनामिका यांच्या नशिबाचे कौतुक केले. काही काळानंतर कार्तिकचे लग्न कणिकाशी झाले. सुरुवातीचे काही महिने सगळं काही ठीक चालले होते, पण जसा कार्तिक नोकरीच्या निमित्ताने दुबईला निघून गेला तसा कणिकाचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. ती छोट्या मोठ्या गोष्टीवरून अनामिका यांचा अपमान करायची, वेळेवर जेवण द्यायची नाही, घराचे सगळे काम त्यांच्याकडून करून घ्यायची आणि सारखे टोमणे मारायची की आता या घरात त्यांची काहीही गरज नाहीये. अनामिका सगळे काही शांतपणे सहन करत होत्या, कारण त्यांचा असा विश्वास होता की एक दिवस त्यांचा मुलगा परत येईल आणि सगळे काही ठीक होईल. पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे वादळ येणे अजून बाकी होते. गावामध्ये अनामिका यांचा एक जुना मित्र नारायण राहत होता. दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अनामिका पूर्ण गावाच्या समोर नारायणला राखी बांधायच्या आणि त्याला आपला भाऊ मानायच्या. पती जिवंत असतानाही हे नाते पूर्ण सन्मानाने निभावले गेले होते. नारायण यांच्या पत्नीचे अनेक वर्षापूर्वी निधन झाले होते, त्यामुळे ते एकटेच राहत होते. कधी कधी जेव्हा अनामिका आजारी पडायच्या तेव्हा नारायण त्यांना औषध किंवा रेशन आणून देऊन जायचे. गावातील सर्व लोकांना या भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यांबद्दल माहिती होते, पण कणिकाने कधीही हे नाते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तिच्या मनात लोभ आणि संशय इतका भरला होता की तिला प्रत्येक माणूस शत्रूसारखा दिसत होता. ती असा विचार करायची की जर काही करून अनामिका यांना घरातून बाहेर काढून दिले तर पूर्ण संपत्तीवर फक्त तिचाच अधिकार होईल. एक दिवस कार्तिकने व्हिडिओ कॉलवर बोलत असताना कणिकाने अत्यंत निष्पापपणे खोटे बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणाली की आई आता पहिल्यासारखी राहिली नाही, त्यांचे वागणे बदलले आहे आणि त्या अनेकदा कोणा नारायण नावाच्या माणसाला चोरून लपून भेटतात. कार्तिकने सुरुवातीला तर या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही, पण कणिका रोज रोज नवीन नवीन कहाण्या रचून त्यांना ऐकू लागली. कधी कोणा शेजाऱ्याचे नाव घ्यायची तर कधी खोटे किस्से बनवायची. हळूहळू कार्तिकच्या मनातही संशयाचे छोटेसे बीज पेरले गेले. तिकडे अनामिका यांना या कारस्थानाची भनक सुद्धा नव्हती. त्या तर रोज मुलाच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करायच्या आणि सुनेचे कडू वागणे आपले नशीब समजून सहन करत होत्या. एक दिवस दुपारी नारायण अनामिका यांच्यासाठी औषध घेऊन त्यांच्या घरी आले, कारण अनामिका यांना गेल्या काही दिवसांपासून खूप तीव्र ताप होता. जसा नारायण यांनी औषधाचा पुडा त्यांच्या हातात दिला तसाच कणिकाने मोबाईलने त्यांचे फोटो काढून घेतले. त्यानंतर ती जोरात ओरडू लागली आणि म्हणाली, बघा गाववाल्यांनो, माझी सासू या वयात सुद्धा परक्या पुरुषांना चोरून भेटली. अशा चरित्रहीन स्त्रीला या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. कणिकाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक गोळा झाले. कोणीही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. प्रत्येकजण कणिकाचे बोलणे ऐकून अनामिका यांच्याकडे रागाने आणि संशयाने बघू लागला. अनामिका वारंवार सांगत होत्या की नारायण त्यांच्या भावासारखा आहे आणि त्याला दरवर्षी राखी बांधतात, पण कणिकाने त्यांना एक शब्दही बोलू दिला नाही. ती सतत त्यांना चरित्रहीन म्हणून अपमानित करत राहिली. त्या दिवशी अनामिका यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू नाही तर त्यांच्या आयुष्यभराची इज्जत वाहत होती. शेवटी कणिकाने अनामिका यांचे छोटेसे सामान बाहेर फेकून दिले आणि त्यांचा हात धरून त्यांना दरवाजातून जोरात धक्का दिला. अनामिका रस्त्यावर पडल्या. त्यांच्या गुडघ्यातून रक्त येऊ लागले, पण कणिकाचे मन तीळ मात्र विरघळले नाही. तिने दरवाजा बंद करताना म्हटले, आजच्या नंतर या घरात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तुझ्यासारख्या चरित्रहीन स्त्रीसाठी येथे कोणतीही जागा नाही. अनामिका कापत्या आवाजात फक्त इतकेच म्हणू शकल्या, मुली, देव सगळे काही बघत आहे. एक दिवस सत्य नक्कीच समोर येईल. पण कणिकाने त्यांचे एकही ऐकले नाही. घराचा दरवाजा त्यांच्या तोंडावर बंद झाला होता आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रवास सुरू झाला होता. अनामिका पूर्ण रात्र गावातील मंदिराच्या पायऱ्यांवर बसून रडत राहिल्या. त्यांच्या हातात फक्त एक लहान पिशवी होती, ज्यामध्ये 2 जुने कपडे आणि त्यांच्या स्वर्गीय पतीचा एक फोटो ठेवलेला होता. वारंवार त्यांच्या डोळ्यासमोर तोच प्रसंग फिरत होता, जेव्हा कणिकाने पूर्ण गावाच्या समोर त्यांना चरित्रहीन म्हणून धक्के देऊन घरातून बाहेर काढले होते. त्यांना आपल्या अपमानापेक्षा जास्त या गोष्टीचे दुःख होते की त्यांचा मुलगा कार्तिक त्यांच्यापासून हजारो किलोमीटर दूर होता आणि त्याला त्यांची सत्यता अजून माहीत नव्हती.
त्यांनी अनेक वेळा मोबाईल काढून मुलाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लगेच आठवले की कनिकाने घरातून काढताना त्यांचा मोबाईलसुद्धा काढून घेतला होता. आता त्यांच्याकडे कोणाशीही संपर्क करण्याचे साधन नव्हते आणि डोके लपवण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. सकाळ होताच अनामिका आपल्या सर्वात मोठ्या दीराच्या घरी पोहोचल्या. कापत्या आवाजात त्यांनी सगळी हकीकत सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या जावेने दरवाजा अर्धाच उघडून म्हटले, आम्हाला सगळे काही माहीत झाले आहे. पूर्ण गावात तुझ्याच गोष्टी चालू आहेत. या वयात असे काम करताना तुला लाज कशी वाटली नाही? अनामिका वारंवार सांगत होत्या की नारायण त्यांच्या भावासारखा आहे आणि त्या लहानपणापासून त्याला राखी बांधत आल्या आहेत, पण कोणीही त्यांचे एकही ऐकले नाही. शेवटी दिराने सुद्धा तोंड फिरवले आणि म्हटले, वहिनी आता तुम्ही येथून निघून जा, लोक आम्हाला सुद्धा टोमणे मारतील. हे ऐकून अनामिका यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या नात्यांसाठी त्यांनी आयुष्यभर आपले सगळे काही अर्पण केले होते, आज तीच नाती एका खोट्या आरोपामुळे विखुरली होती. यानंतर त्या एक एक करून आपल्या सर्व नातेवाईकांच्या घरी गेल्या. कोणी दरवाजाच उघडला नाही, कोणी बहाणा केला की घरात जागा नाही, तर कोणी स्पष्ट शब्दात सांगून दिले की तुम्ही आता म्हाताऱ्या झाल्या आहात, आम्ही तुमचा बोजा उचलू शकत नाही. प्रत्येक ठिकाणाहून त्यांना फक्त अपमानच मिळाला. भुकेने त्यांचे शरीर कापत होते, पण कोणी एक ग्लास पाणीसुद्धा विचारले नाही. संध्याकाळपर्यंत चालता चालता त्यांच्या पायाला फोड आले होते. त्यांची साडी धुळीने भरली होती आणि चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. आता त्यांना एक शेवटची आशा आपली मुलगी संगम हिच्याकडून होती. त्यांना विश्वास होता की जर पूर्ण जगाने पाठ फिरवली तरी मुलगी कधीही आपल्या आईला नाकारणार नाही. खूप मोठ्या आशेने अनामिका संगमच्या घरी पोचल्या. दरवाजा उघडताच त्यांनी मुलीला मिठी मारण्यासाठी हात पुढे केले, पण संगम मागे सरकली. कनिकाने आधीच तिला फोन करून खोटा प्रसंग सांगितला होता की तिची आई एका परक्या माणसासोबत घर सोडून पळून गेली होती आणि आता जेव्हा त्या माणसाने सुद्धा सोडून दिले तेव्हा ती परत आली आहे. संगमने रागात म्हटले, आई तू आमची इज्जत मातीत मिळवलीस, आता येथे कशाला आली आहेस? अनामिका ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की नारायण त्यांच्या भावासारखा आहे, पण संगमने त्यांचे काहीही ऐकले नाही. तिने दरवाजाच्या बाहेर ठेवलेली त्यांची पिशवी उचलून रस्त्यावर फेकून दिली आणि म्हणाली, आता कधीही या घरात येऊ नकोस. इतके बोलून तिने सुद्धा आपल्या आईला धक्का दिला. अनामिका अडखळून रस्त्यावर पडल्या. त्या क्षणी त्यांना असे वाटले की जणू त्यांची शेवटची आशासुद्धा कायमची तुटली आहे. आता अनामिका यांच्याकडे जगण्याचा कोणताही सहारा उरला नव्हता. अनेक दिवसांपर्यंत त्यांनी रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि मंदिराच्या बाहेर रात्री काढल्या. भुकेने व्याकुळ होऊन त्यांना पहिल्यांदा लोकांसमोर हात पसरावावा लागला. जे हात कधी आपल्या कुटुंबाला भरवत होते, तेच हात आज एका भाकरीच्या तुकड्यासाठी कापत होते. अनेक लोक त्यांना झिडकारायचे, काही लोक न बघता निघून जायचे आणि काही लोक त्यांना चरित्रहीन म्हणून अपमानित करायचे. प्रत्येक अपमान त्यांच्या मनावर एक नवीन जखम सोडून जात होता. एक दिवस कडक उन्हात भीक मागता मागता त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि त्या रस्त्याच्या कडेला बेशुद्ध होऊन पडल्या. दूर उभा असलेला एक माणूस हे सगळे बघत होता. जशी त्याची नजर त्यांच्या चेहऱ्यावर पडली तशी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो दुसरा कोणी नसून नारायण होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पळत अनामिका यांच्या जवळ पोहोचला आणि कापत्या आवाजात म्हणाला, सिस्टर, शेवटी तुझी ही अवस्था कोणी केली? नारायण यांनी कापत्या हाताने अनामिका यांना उचलले. त्यांचे शरीर तीव्र तापाने फणफणत होते आणि अनेक दिवसांच्या भुकेने त्यांना पूर्णपणे अशक्त केले होते. त्यांनी लगेच त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की जर यांना आणखी काही तास उपचार मिळाले नसते तर कदाचित यांचा जीवसुद्धा गेला असता. हे ऐकून नारायण यांचे डोळे भरून आले. रुग्णालयाच्या खाटेवर पडलेल्या अनामिका वारंवार बेशुद्धीत फक्त एकच नाव घेत होत्या, कार्तिक बाळा, मी काहीही चुकीचे केले नाही. नारायण हे ऐकून ढसाढसा रडू लागले. त्यांना समजत नव्हते की ज्या आईने आपल्या मुलासाठी पूर्ण आयुष्य बलिदान केले, आज तीच आई एका गैरसमजामुळे इतकी मोठी शिक्षा का भोगत आहे? काही दिवसांच्या उपचारानंतर अनामिका यांची प्रकृती हळूहळू ठीक होऊ लागली. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर नारायण त्यांना आपल्या घरी घेऊन आले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, बहिणी, हे घर जितके माझे आहे तितके तुझे सुद्धा आहे. जग काहीही म्हणो, मी आपल्या या भाऊ बहिणीच्या नात्याला कधीही डाग लागू देणार नाही. हे ऐकताच अनामिका यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षांनंतर त्यांना कोणा आपुलकीच्या माणसाचा सहारा मिळाला होता. नारायण त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायचे, वेळेवर औषध द्यायचे, आपल्या हाताने जेवण बनवून भरवायचे आणि रोज त्यांना धीर द्यायचे. हळूहळू अनामिका यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आयुष्याचे लहानसे हसू परतू लागले. पण मनातील जखमा अजूनही खूप खोल होत्या.
रात्री जेव्हा त्या झोपण्याचा प्रयत्न करायच्या तेव्हा कनिकाने लावलेले चरित्रहीन असण्याचे आरोप त्यांच्या कानात गुंजायचे आणि त्या गुपचूप रडायच्या. एक दिवस नारायण यांनी अनामिका यांना म्हटले, बहिणी, कधीपर्यंत भूतकाळातील वेदनेत बुडून राहणार आहेस? देवाने आपल्याला अजूनही श्वास दिला आहे, याचा अर्थ आपल्या आयुष्याचा उद्देश अजून संपलेला नाही. आपण असे काहीतरी काम केले पाहिजे की एक दिवस तेच लोक आपल्या मेहनतीला सलाम करतील ज्यांनी आज आपल्याला नाकारले आहे. आधी तर अनामिका यांनी नकार दिला. त्यांना वाटत होते की या वयात आता त्यांच्याकडून काहीही होणार नाही. पण नारायण यांनी त्यांचा आत्मविश्वास परत आणला. त्यांनी आठवण करून दिली की पूर्ण गावात अनामिका यांच्या हाताने बनवलेल्या लोणच्याचे, पापडाचे आणि मसाल्यांचे नेहमी कौतुक व्हायचे. हीच गोष्ट त्यांच्या मनात एक नवीन आशा बनवून जागी झाली. त्यांनी आपली थोडीशी साठवणूक एकत्र केली. नारायण यांनी आपल्या जुन्या जमिनीचा एक लहानसा तुकडा विकला आणि त्या पैशातून घराच्या अंगणातच लोणचे, पापड आणि मसाल्यांचे छोटेसे काम सुरू केले. सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. अनेक दिवस असेही आले जेव्हा एकही ग्राहक मिळाला नाही. काही लोक तर जुने खोटे आरोप आठवून त्यांची थट्टा उडवायचे. पण अनामिका यांनी हार मानली नाही. त्या सकाळी 4 वाजता उठून पूर्ण मेहनतीने काम करायच्या आणि नारायण बाजारात जाऊन सामान विकायचे. हळूहळू त्यांनी बनवलेल्या सामानाच्या उत्कृष्ट दर्जाची चर्चा दूर दूरपर्यंत पसरू लागली. जे लोक कधी त्यांचा अपमान करायचे तेच लोक आता त्यांची उत्पादने खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहू लागले. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला. बघता बघता 5 वर्षे निघून गेली. त्यांचे छोटेसे काम आता एक यशस्वी व्यवसाय बनले होते. शहरामधून सुद्धा मोठ्या ऑर्डर्स येऊ लागल्या होत्या. मेहनत, प्रामाणिकपणा आणि देवाच्या कृपेने अनामिका आणि नारायण करोडपती झाले होते. पण इतके सगळेच काही साध्य केल्यानंतर सुद्धा अनामिका यांच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. त्यांच्या मनात फक्त एकच अपूर्ण रुखरुख होती, आपल्या मुलाला कार्तिकला सत्य सांगण्याची. त्यांना विश्वास होता की एक दिवस देव स्वतः सत्य समोर आणेल आणि ज्याने त्यांच्या चारित्र्यावर खोटा डाग लावला होता त्याला त्याच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. पूर्ण 5 वर्षे उलटून गेली होती. या 5 वर्षांनी अनामिका यांच्या आयुष्याचे पूर्ण चित्र बदलून टाकले होते. त्याच अनामिका होत्या ज्यांना त्यांच्या स्वतःच्या सुनेने म्हणजेच कनिकाने चरित्रहीन म्हणून पूर्ण गावाच्या समोर अपमानित केले होते. नातेवाईकांनी ज्यांच्यावरून तोंड फिरवले होते, मुलगी संगम जिने धक्के देऊन आपल्या घरातून बाहेर काढले होते आणि ज्यांना 2 वेळच्या भाकरीसाठी मंदिरे आणि बस स्थानकांच्या बाहेर हात पसरावे लागले होते, आज त्याच अनामिका आपला आत्मसन्मान, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर करोडपती बनल्या होत्या. नारायण यांच्यासोबत मिळून सुरू केलेले छोटेसे लोणचे, पापड आणि मसाल्यांचे काम आता एका मोठ्या कंपनीचे रूप घेऊ शकले होते. अनेक शहरांमध्ये त्यांची उत्पादने विकली जात होती. मोठे मोठे व्यापारी स्वतः त्यांच्या कार्यालयात येऊन सौदे करत होते. कर्मचाऱ्यांची मोठी फौज त्यांच्यासोबत काम करत होती आणि प्रत्येकजण अनामिका यांना आदराने अनामिकाजी म्हणून हाक मारत होता. पण या यशानंतर सुद्धा त्यांच्या मनात कधीही कोणाबद्दल सुडाची भावना आली नाही. रात्री जेव्हा त्या देवाच्या समोर दिवा लावायच्या तेव्हा फक्त एकच प्रार्थना करायच्या, हे देवा, माझ्या मुलाला सत्याचा मार्ग दाखव. त्याने माझ्यावर नाही तर खोट्यावर विश्वास ठेवला होता. मी त्याला गमावू इच्छित नाही. नारायण हे सगळे शांतपणे ऐकत असायचे. त्यांना माहीत होते की एक आई कितीही मोठी जखम खाऊन बसली तरी तिच्या मनात मुलासाठी असलेले प्रेम कधीही कमी होत नाही. एक दिवस त्याने हळूच म्हटले, बहिणी, आता वेळ आली आहे की सत्य स्वतः लोकांच्या दारापर्यंत पोहोचवावे. ज्यांनी तुला खोटे बदनाम केले होते, आता तुला कोणाशीही बदला घ्यायचा नाहीये. फक्त सत्याच्या सोबत आपल्या घरी जायचे आहे. बाकीचा निर्णय देव करेल. अनामिका यांनी काही क्षण डोळे बंद ठेवले. नंतर आपले अश्रू पुसत त्यांनी होकार दिला. त्यांनी ठरवले की आता त्या आपल्या भूतकाळापासून पळणार नाही तर त्याचा सामना करतील. पुढच्याच आठवड्यात एक चमचमती महागडी गाडी अनामिका यांच्या नवीन कार्यालयाच्या समोर येऊन थांबली. ड्रायव्हरने सन्मानाने गाडीचा दरवाजा उघडला. अनामिका यांनी फिकट रंगाची पण अत्यंत शोभून दिसणारी रेशमी साडी परिधान केली होती. त्यांच्या चेहऱ्यावर ती सादगी होती, पण आता त्यात आत्मविश्वास आणि सन्मानाची एक वेगळी चमक जोडली गेली होती. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीत नारायण बसले होते. वर्षापूर्वी ज्या माणसाला लोकांनी त्यांच्या चारित्र्यावर डाग लावण्याचे कारण बनवले होते, आज तोच माणूस त्यांच्या सन्मानाचा सर्वात मोठा आधार बनून सोबत उभा होता. दोन्ही गाड्यांचा ताफा हळूहळू त्याच गावाच्या दिशेने निघाला जिथून एक दिवस अनामिका यांना बेइज्जत करून काढण्यात आले होते. जसे जसे गाव जवळ येऊ लागले तसे अनामिका यांच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. प्रत्येक वळण त्यांना त्या 5 वर्षापूर्वीच्या आठवणीमध्ये घेऊन जात होते. तेच रस्ते, तेच मंदिर, तेच वडाचे झाड आणि तीच चावडी. पण यावेळेस फरक फक्त इतकाच होता की त्या दिवशी त्यांच्या हातात
फाटलेली पिशवी होती आणि आज त्यांच्यासोबत सन्मान, विश्वास आणि वर्षाच्या मेहनतीची कमाई होती. तरीही त्यांच्या डोळ्यात घामेंड नव्हता, तर फक्त एका आईचे दुःख होते, जी आपल्या मुलापासून दूर जाण्याची पीडा अजूनही आपल्या मनात दाबून बसली होती. तिकडे कार्तिकसुद्धा 5 वर्षानंतर कायमचं दुबईवरून परत आला होता. कनिकाने या 5 वर्षात त्यांच्याशी सतत हेच खोटे बोलले होते की त्याची आई एका माणसासोबत घर सोडून पळून गेली आणि नंतर कधीच परत आली नाही. हळूहळू कार्तिकने सुद्धा त्या खोट्याला सत्य मानून घेतले होते. आईची आठवण आली तरी तो आपल्या मनाला हेच समजवायचा की जर आई निर्दोष असती तर तिने असे कधीच केले नसते. कनिकाने अत्यंत हुशारीने कधीही कोणत्या नातेवाईकाला सत्य सांगण्याची संधी दिली नाही. ज्याने कोणी काही विचारण्याचा प्रयत्न केला तिने तीच खोट्याची कहाणी पुन्हा सांगितली. कार्तिकला हे सुद्धा माहीत नव्हते की त्याच्या आईने भीक मागून दिवस काढले, नातेवाईकांच्या दारातून ठोकर खाल्ली आणि मृत्यूच्या मुखातून परत आली होती. तो आपल्या नोकरीत आणि कुटुंबात गुंतून राहिला, तर त्याची आई रोज त्याच मुलाच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिली, ज्याने नकळत आपल्या आईला एकटे सोडले होते. देव कदाचित आता दोघांमधील अंतर संपवणार होता. दुपारची वेळ होती. अचानक पूर्ण गावात एक महागडी परदेशी गाडी आल्याचा आवाज घुमला. मुले पळत पळत तिच्या मागे धावू लागली. शेजारी आपापल्या घरातून बाहेर आले. गाडी येऊन थेट कार्तिकच्या घराच्या समोर थांबली. सर्वात आधी कनिकाची नजर त्या गाडीवर पडली. तिने खिडकीतून डोकावून पाहिले आणि विचार करू लागली की शेवटी त्यांच्या या साध्या घरासमोर इतकी महागडी गाडी कोणाची येऊ शकते. तेवढ्या ड्रायव्हरने आदराने मागचा दरवाजा उघडला. जशी अनामिका हळूहळू गाडीतून खाली उतरल्या तसा कनिकाचा श्वास जणू रोखला गेला. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे हात कापू लागले. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या सासूला तिने 5 वर्षापूर्वी फाटलेल्या कपड्यात धक्के देऊन घरातून बाहेर काढले होते, त्याच अनामिका आज करोडपतीसारख्या सन्मान आणि वैभवासोबत तिच्या दारात उभ्या होत्या. त्यांची साडी, त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्यासोबत उभे असलेले कर्मचारी आणि मागे उभी असलेली दुसरी गाडी, हे सगळे पाहून कनिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. त्याचवेळी गाडीचा आवाज ऐकून कार्तिकसुद्धा वेगाने बाहेर आला. जशी त्याची नजर आपल्या आईवर पडली, तो काही क्षणांसाठी दगडासारखा तिथेच शांत उभा राहिला. त्याचे डोळे मोठे झाले, हृदयाचे ठोके वाढले आणि ओठ कापू लागले. 5 वर्षापासून ज्या आईला तो आपल्या आयुष्यातून कायमची गमावून बसला आहे असे समजत होता, तीच आई आज त्याच्या समोर जिवंत उभी होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर पहिलीसारखी हतबलता नव्हती, तर एक असा आत्मसन्मान होता ज्याने पूर्ण वातावरणाला भारावून टाकले होते. दुसरीकडे कनिकाच्या मनात भीतीची अशी लाट उसळली होती, जी ती लाख प्रयत्न करूनही लपवू शकत नव्हती. तिला पहिल्यांदाच याची जाणीव होत होती की ज्या खोट्याच्या पायावर तिने आपले घर बसवायचा प्रयत्न केला होता, आता तेच खोटे तिचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. कार्तिक काही क्षणापर्यंत आपल्या आईकडे एकटक बघतच राहिला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, पश्चाताप आणि अस्वस्थता एकाच वेळी दिसत होती. 5 वर्षापर्यंत त्याच्या मनात जी प्रतिमा बसली होती ती पूर्णपणे वेगळी होती. कनिकाने त्याला विश्वास दिला होता की त्याची आई आपल्या इच्छेने एका परक्या माणसासोबत घर सोडून गेली होती आणि आता कदाचित कधीच परत येणार नाही. पण आज त्याच्यासमोर उभ्या असलेल्या अनामिका यांच्या चेहऱ्यावर ना कोणताही गुन्हा केल्याची भावना होती, ना लाज आणि ना कोणती भीती. त्यांच्या चेहऱ्यावर फक्त आत्मसन्मान, संयम आणि वर्षाच्या संघर्षाची चमक होती. कार्तिक हळूहळू त्यांच्या जवळ आला. त्याचे ओठ कापत होते. त्याने रडलेल्या आवाजात म्हटले, आई तू कुठे होतीस? इतकी वर्षे तू मला एक वेळसुद्धा फोन का केला नाहीस? हे ऐकताच अनामिका यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी काही क्षण आपल्या मुलाकडे पाहिले. त्यांना तोच लहानगा कार्तिक आठवू लागला, ज्याला त्यांनी कडेवर खेळवले होते, ज्याला ताप आल्यावर रात्रभर जागून छातीशी लावले होते आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सगळ्या सुखांचा त्याग केला होता. पण पुढच्या क्षणी त्यांच्या मनात तो काळा दिवस सुद्धा चमकून गेला, जेव्हा त्यांना चरित्रहीन म्हणून याच घरातून धक्के देऊन बाहेर काढले गेले होते. त्यांनी जड अंतकरणाने म्हटले, बाळा, फोन करण्यासाठी आधी माझ्याकडे फोन असायला हवा होता. ज्या दिवशी मला या घरातून काढले गेले त्या दिवशी माझा मोबाईलसुद्धा माझ्याकडून हिरावून घेतला गेला. त्यानंतर माझ्याकडे ना राहण्याची जागा उरली होती आणि ना कोणाशी संपर्क करण्याचे साधन. मी प्रत्येक दिवशी तुला आठवत राहिले, पण तुझ्यापर्यंत पोचण्याचा प्रत्येक मार्ग माझ्याकडून हिरावून घेण्यात आला होता. कार्तिक हे ऐकून सुन्न झाला. त्याने लगेच कनिकाकडे पाहिले. कनिकाचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. तिच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. ती समजून चुकली होती की आता वर्षापासूनचे तिचे खोटे जास्त काळ टिकणार नाही. पण तरीही तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि मध्येच बोलली, हे सगळे खोटे बोलत आहेत.
तू स्वतः पाहिले होतेस की या नेहमी नारायणसोबत असायच्या. पूर्ण गावात यांच्या गोष्टी चालू होत्या. मी जे काही केले ते कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी केले. कणिकाच्या आवाजात आधीसारखी आकड नव्हती, तर भीती साफ दिसत होती. अनामिका यांनी तिच्याकडे पाहिले, पण यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता. त्यांनी खूप शांत स्वरात म्हटले, आज मी बोलणार आणि आज मला कोणीही थांबवणार नाही. 5 वर्षापूर्वी मला सुद्धा सत्य सांगायचे होते, पण तू मला एक शब्दसुद्धा बोलण्याची संधी दिली नाहीस. आज देवाने मला ती संधी दिली आहे. अनामिका यांनी दीर्घश्वास घेतला आणि पूर्ण गावाच्या समोर आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले की कशाप्रकारे कणिकाने आधी त्यांच्या आणि कार्तिकच्या मध्ये गैरसमज निर्माण केला. नंतर नारायण औषध घेऊन आल्याचे फोटो काढून पूर्ण गावाच्या समोर त्यांना चारित्रहीन घोषित केले. त्याने सांगितले की कशाप्रकारे त्यांना धक्के देऊन घरातून बाहेर काढण्यात आले, कशाप्रकारे नातेवाईकांनी दरवाजे बंद केले, कशाप्रकारे त्यांच्या स्वतःच्या मुलीनेच म्हणजे संगमने सुद्धा कणिकाच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांना घरातून बाहेर काढले आणि कशाप्रकारे अनेक दिवसांपर्यंत त्यांना मंदिरे, बस स्थानके आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर भीक मागून आपले पोट भरावे लागले. हे सगळे ऐकता ऐकता गावातील लोकांचे डोळे शरमेने खाली झुकू लागले. ज्या लोकांनी सत्य न जाणून घेता त्यांच्यावर बोट उचलले होते ते आता लाजेने आपले डोके वर करू शकत नव्हते. कार्तिकच्या डोळ्यातून असतत अश्रू वाहत होते. त्याचे हृदय प्रत्येक शब्दासोबत तुटत चालले होते. त्याला जाणीव होत होती की त्याने आपल्या आईवर विश्वास ठेवण्याऐवजी खोट्यावर विश्वास ठेवला आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक होती. काही क्षणांसाठी सगळीकडे शांतता पसरली. तेव्हाच अनामिका यांनी आपल्या शेजारी उभ्या असलेल्या नारायण यांचा हात सन्मानाने धरत म्हटले, आज मी त्या सत्यावरून पडदा उचलू इच्छिते ज्याने माझे पूर्ण आयुष्य बदलून टाकले. कणिका, सुनबाईने ज्या माणसासोबत माझे नाव जोडून मला चारित्रहीन म्हटले होते तो कोणी परका माणूस नव्हता. हा माझ्या गावातील तो भाऊ आहे ज्याला मी लहानपणापासून प्रत्येक रक्षाबंधनाला आपल्या हाताने राखी बांधत आले आहे. माझ्या पतीच्या जिवंतपणीसुद्धा हे नाते पूर्ण सन्मानाने निभावले जायचे. जेव्हा तुमचे सासरे या जगात होते तेव्हासुद्धा नारायण आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे घरी येत जात होते. पूर्ण गावाला ही गोष्ट माहीत होती, पण तू कधीही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस. तू मला सफाई देण्याची एक संधीसुद्धा दिली नाहीस. तू फक्त आपल्या लोभासाठी आणि संशयासाठी एका आईचा सन्मान मातीत मिळवलास. जेव्हा रागाने मला नाकारले तेव्हा हाच भाऊ माझ्यासाठी देव बनून समोर आला. त्याने माझी सेवा केली, माझे उपचार केले, मला पुन्हा जगायला शिकवले आणि कधीही माझ्या इज्जतीला धक्का लागू दिला नाही. जर त्या दिवशी नारायणने मला रस्त्यावरून उचलून आपल्या घरी नेले नसते तर कदाचित आज मी या जगातसुद्धा नसते. अनामिका यांचे बोलणे संपताच असे वाटले की जणू वेळ थांबला आहे. कार्तिक आपले अश्रू रोखू शकला नाही. तो पळत जाऊन आपल्या आईच्या चरणावर पडला आणि ढसाढसा रडू लागला. कापत्या आवाजात तो वारंवार फक्त एकच गोष्ट बोलत होता, आई मला माफ कर. मी तुझ्याऐवजी खोट्यावर विश्वास ठेवला. मी तुझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. तू मला जन्म दिलास, मला शिकवले, सवरले, माझ्यासाठी आपले सगळे काही विकून टाकलेस आणि मी तुझे ऐकल्याशिवाय तुला एकटे सोडले. मला माहीत नाही मी या अपराधाचे प्रायश्चित्त कसे करू. हा प्रसंग पाहून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक माणसाचे डोळे ओले झाले. दुसरीकडे कणिकाचे डोके लाजेने खाली झुकले होते. आता तिच्याकडे स्वतःच्या बचावासाठी बोलण्यासाठी एकही शब्द उरला नव्हता. तिला समजले होते की 5 वर्षापूर्वी बोललेले एक खोटे आज तिच्या स्वतःच्या आयुष्याचा सर्वात मोठा तमाशा बनून तिच्या समोर उभा आहे. कार्तिक आपल्या आईच्या अनामिका यांच्या चरणावर डोके ठेवून खूप रडत होता. त्याचे रडणे थांबण्याचे नाव घेत नव्हते. तो वारंवार आपल्या अश्रूंनी आपल्या आईचे पाय भिजवत म्हणत होता, आई मी खूप मोठे पाप केले. मी त्या स्त्रीच्या शब्दावर विश्वास ठेवला जिने रोज माझ्यासमोर खोट्याचे जाळे विणून मला तुझ्यापासून दूर केले. मी एक वेळासुद्धा हा विचार केला नाही की ज्या आईने माझ्यासाठी आपली सगळी सुखे, आपले दागिने आणि आपली जमीन, आपले पूर्ण आयुष्य बलिदान केले, ती कधीही असे काम करू शकत नाही. जर मी त्यावेळी एक वेळा तरी तुझ्याशी बोललो असतो, जर मी एक वेळा तरी तुझ्या डोळ्यात बघून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तुला इतका अपमान, इतकी भूक, इतके अश्रू आणि इतका त्रास सहन करावा लागला नसता. आई मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. अनामिका यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते. त्याने आपल्या कापत्या हाताने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या मनात वर्षाचे दुःख होते, पण त्यापेक्षा कितीतरी मोठे एका आईचे वात्सल्य होते. त्याने हळूच म्हटले, बाळा, आई आपल्या मुलावर नाराज होऊ शकते, पण त्यांच्यावर तिरस्कार कधीही करू शकत नाही. मला दुःख या गोष्टीचे नव्हते की मला घरातून काढले गेले. मला दुःख या गोष्टीचे होते की माझा मुलगा माझी सत्यता न ऐकताच माझ्यापासून दूर झाला. आज देवाने मला माझा मुलगा परत आणून दिला. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. हे सगळे पाहून पूर्ण गावात शांतता पसरली.
ज्या लोकांनी 5 वर्षापूर्वी कनिकाच्या एका खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवून अनामिका यांना चरित्रहीन म्हटले होते, आज तेच लोक लाजेने डोके झुकून उभे होते. हळूहळू गावातील वयोवृद्ध पुढे आले. त्यांनी हात जोडून अनामिका यांना म्हटले, बहिणी, आम्ही खूप मोठा अन्याय केला. सत्य न जाणून घेता आम्ही तुझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले. आम्हाला माफ कर. अनामिका यांनी कोणाबद्दलही कोणतीही तक्रार केली नाही. त्यांनी फक्त इतकेच म्हटले, चूक फक्त तुमची नव्हती. जेव्हा समाज सत्य न जाणून घेता एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर बोट उचलतो तेव्हा सर्वात आधी माणुसकी हरते. कोणत्याही नात्यावर आरोप लावण्यापूर्वी सत्य जाणून घेतले पाहिजे, कारण खोट्याच्या आधारे घेतलेला निर्णय अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जणांचे डोळे पाणावले. अनेक महिलांनी पुढे होऊन त्यांना मिठी मारली. ज्या लोकांनी कधी त्यांना आपल्या दारातून परत लावले होते, आज तेच लोक त्यांच्यासमोर डोके टेकून उभे होते. आता सर्वांची नजर कनिकावर होती. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. ती कापत्या पावलांनी अनामिका यांच्या समोर आली आणि त्यांच्या पाया पडून रडू लागली. ती म्हणाली, आई, माझ्याकडून खूप मोठा अपराध झाला. मला तुमच्या चांगुलपणाची भीती वाटत नव्हती, तर तुमच्या असण्याची भीती वाटत होती. मला वाटत होते की जर तुम्ही या घरात राहाल तर कार्तिक नेहमी तुमचेच ऐकेल आणि मला कधीही पूर्ण स्वातंत्र्य मिळणार नाही. याच लोभाने आणि अहंकाराने मला आंधळे केले होते. मी खोटे बोलले, तुमच्या चारित्र्यावर डाग लावला, नातेवाईकांसमोर तुम्हाला बदनाम केले, तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर केले आणि तुमच्या मुलीला संगम हिलासुद्धा तुमच्या विरोधात केले. मला वाटले होते की सत्य कधीच समोर येणार नाही, पण आज देवाने मला माझ्या प्रत्येक पापाचा आरसा दाखवला आहे. जर शक्य असेल तर मला माफ करा. तिचा आवाज इतका दाटून आला होता की ती नीट बोलूसुद्धा शकत नव्हती. पण यावेळेस निर्णय फक्त अनामिका यांचा नव्हता, तर पूर्ण कुटुंबाचा होता. कार्तिकने आपल्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि खूप शांत आणि खंबीर स्वरात म्हटले, कनिका, तुझ्या एका खोट्याने माझ्या आईकडून त्यांचे घर, त्यांचे सन्मान, त्यांचे स्वतःचे नातेवाईक, त्यांची मुलगी आणि त्यांच्या आयुष्यातील 5 मौल्यवान वर्षे हिरावून घेतली. तू फक्त माझ्या आईला नाही तर मला सुद्धा गुन्हेगार बनवले आहेस. मी तुला अपमानित करणार नाही, कारण माझ्या आईने मला संस्कार दिले आहेत. पण आजपासून या घराचा प्रत्येक निर्णय माझी आई घेईल. ज्या सन्मानापासून तू त्यांना वंचित केले होते, तोच सन्मान आज त्यांना परत मिळेल. आणि जिथपर्यंत तुझा प्रश्न आहे, तुला आपल्या कर्माचे प्रायश्चित्त आपल्या वागण्यातून करावे लागेल, शब्दातून नाही. जर आई तुला या घरात राहण्याची परवानगी देईल तरच तू या घरात राहशील. हे ऐकून कनिका रडत अनामिका यांच्या चरणावर डोके ठेवून राहिली. काही वेळ अनामिका यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. नंतर त्यांनी तिला उठवत म्हटले, शिक्षा देणे सोपे आहे, पण एखाद्याला आपली चूक सुधारण्याची संधी देणे त्याहूनही मोठा धर्म आहे. मी तुला माफ करते, पण ही माफी तुझा गुन्हा लहान करत नाही. आजपासून तू या घरात सून बनून नाही तर माणुसकी शिकणारी मुलगी बनून राहशील. ज्या दिवशी तू दुसऱ्यांच्या सन्मानाला आपल्या सन्माना इतके समजू लागशील, त्याच दिवशी समजायचे की तुझे प्रायचित्त पूर्ण झाले. काही दिवसानंतर संगमसुद्धा आपल्या आईला भेटायला आली. तिला जेव्हा पूर्ण सत्य समजले तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. तिने आपल्या आईच्या पाया पडून म्हटले, आई, मी तुझे बोलणे न ऐकता तुला धक्के देऊन घरातून काढून दिले होते. मी त्या दिवशी मुलगी म्हणून घेण्याच्या लायकीची सुद्धा नव्हती. अनामिका यांनी तिला जवळ घेतले आणि मिठी मारली. अनेक वर्षानंतर आई आणि मुलीची ती भेट पाहून प्रत्येकाचे डोळे भरून आले. नारायण थोडे दूर उभे राहून हे सगळे दृश्य बघत होते. अनामिका त्यांच्याजवळ गेल्या आणि सर्वांच्या समोर त्यांच्या मनगटावर एक सुंदर राखी बांधली. त्यांनी म्हटले, आज मी पूर्ण गावाच्या समोर पुन्हा एकदा हे नाते निभावत आहे, जेणेकरून भविष्यात कोणताही माणूस भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्यावर संशय घेण्याची चूक करणार नाही. ज्या भावाने माझ्या सर्वात वाईट काळात मला साथ दिली, तो माझ्यासाठी नेहमी देवाने पाठवलेला सहारा राहील. पूर्ण गाव टाळ्यांच्या कडकडाटाने घुमून उठले. त्या दिवशी लोकांनी फक्त एका आईचा विजय नाही पाहिला, तर सत्य, विश्वास आणि नात्यांची पवित्रता सुद्धा पाहिली होती. अनामिका यांनी आपल्या मेहनतीने करोडो रुपये नक्कीच कमावले होते, पण त्यांची सर्वात मोठी कमाई त्यांचे परत मिळालेले कुटुंब, मुलांचा पश्चाताप, मुलीची मिठी मारणे आणि समाजाच्या समोर त्यांची डाग नसलेली इज्जत ही होती. गोष्ट हा संदेश देऊन संपते की कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावर सत्याने जाणून घेता लावलेला एक खोटा आरोप फक्त तिचे नाही तर पूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तर सत्य उशिरा का होईना, पण एक दिवस नक्कीच समोर येते. आशा करते तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.